सुंदर अशी सुरुवात अर्थातच भीमज्योत स्पोर्ट्स क्लब रिंगणे मुंबई आणि अर्थातच मुंबई ग्रामीण त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्हा क्रिकेट समन्वय समिती पनवेल अंतर्गत रिंगणे बौद्धजन सेवा संघ मुंबई आणि ग्रामीण च्या माध्यमातून सुंदर असं विश्वरत्न चषक आणि या स्पर्धेचं पर्व पहिलं सुंदर अशी स्पर्धा आणि या स्पर्धेचं ठिकाण अर्थातच म्हसोबा मैदान शिवकर पनवेल या मैदानामध्ये सुंदर अशी ही स्पर्धा मात्र रंगली गेलेली आहे। यावेळेस आखुड्या पद्धतीचा पहिला चेंडू आणि पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर पिचिंग केला, पंचांचे हात समांतर होत असताना की हा वाईट बॉल आहे। चला विकास कांबळे पॉवर प्लेची पहिल्या षटकाची जबाबदारी मात्र त्यांच्या खांदी। नो बॉल थ्रो ओके नो बॉल आहे। अच्छा लाईनचा नो आहे। थँक्यू सो मच। फ्री हिट ओके चला तर नो बॉल पहिलाच घोषित केला जातोय आणि फ्री हिटची संधी आहे। पाहूया या फ्री हिटच्या संधीवरती विकेट मात्र काही मिळणार नाही, परंतु त्याच्यावर फाईन लेगचा क्षेत्ररक्षक सज्ज होता आणि त्या ठिकाणी सुंदर असा झेल पाहायला मिळाला, परंतु सुखरूप खेळ पडतोय। खेळाडू एक धावेने सुरुवात झालेली आहे। चला 2 धावा, एक चेंडू आणि 2 धावा, आणखीन एक नो बॉल। चला पुन्हा एकदा फ्री हिट ची संधी आहे आणि या संधीचं सोनं करतो का मात्र सायकल सज्ज झाला तो साहिल आणि सुहेल। चला 4 धावा। चला एकच चेंडू मात्र खर्च झालाय। पहिलं षटक मार्गस्थ आहे प्रगती पथावर पॉवर प्लेचं आणि त्याची जबाबदारी मात्र विकास कांबळे यांना देण्यात आलेली आहे। मोठा फटका चेंडूला बिरकावून लावलाय, चेंडू जातो तो सीमा रेषा पार, षटकार। पुन्हा एकदा बॅटीची कडा, थर्डमॅन आणि फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करत असताना त्या ठिकाणी एकेरी धाव मात्र नक्कीच खात्यामध्ये तब्दील केली जाईल। धाव संख्या आपण पाहतोय ती 15। 3 चेंडू आणि 15 धावा। पहा पॉवर प्लेचं क्या बात आहे। सुंदर असं क्षेत्ररक्षण स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळालं आणि त्या ठिकाणी धावा मात्र मिळत आहेत त्या 2 आणि या 2 धावाच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येचं समीकरण मात्र बदललं जात आहे। धावसंख्या जाऊन पोहोचते ती
17 5 चेंडू आणि 17 धावा. अंतिम चेंडू पॉवर प्लेचं षटक पहा, थोडस महागडं पाहायला मिळतंय. अर्थातच विकास कांबळेच्या माध्यमातून 5 चेंडू खर्च केलेत आणि 5 चेंडू मध्ये मात्र त्यांनी 17 धावा धावफलकावरती लावलेत. यावेळेस बॅटिंगची कडा आणि त्या ठिकाणी थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय, परंतु सुखरूप खेळपट्टीवरती आघाडीची जोडी आणि या एकेरी धावेने षटक क्रमांक पहिलं मात्र संपन्न होतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मात्र धावफलक पाहिलं ते 18. जाऊया एका मधुर संगीताकडे. डीजे दादा. चला तर गोलंदाजी मार्कवरती मात्र सज्ज होत होतं ऋतिक. ओहो क्या बात आहे. पहा आल्या आल्या मात्र निर्धाव चेंडूची सांगता मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. चांगला कमबॅक मात्र या ठिकाणी पहिलं षटक आपण पॉवर प्लेचं पाहिलं. अर्थातच विकास कांबळे यांच्या माध्यमात 18 धावा मात्र त्यांनी धावफलकावरती लावल्या आणि नंतर दुसऱ्या षटकाची जबाबदारी मात्र अर्थातच ऋतिक यांच्या खांदी सोपवण्यात आलेली आहे. यावेळेस पुन्हा एकदा आखुड्या पद्धतीचा चेंडू त्या ठिकाणी अडवण्याचा सुरेख प्रयत्न केला जातोय. चला तर एकेरी धावेतच समाधान मानावं लागतंय. यावेळेस सर्कलच्या डोक्यावरनं चेंडू पाहूया. दोन धावा कंप्लीट केल्या जात आहेत. तिसऱ्या धावाचा प्रयत्न होता परंतु या ठिकाणी नकार दिला आणि अर्थातच रनिंग बिटवीन द विकेटच्या जोरावरती मात्र या 2 धावा मात्र खात्यामध्ये तब्दील केल्या जातात. या दुहेरी धावेने धावसंख्येचं फळक आपण पाहिलं तर 21 धावा. 3 चेंडूचा खेळ मात्र संपन्न झाला. 3 चेंडू मध्ये मात्र धावा लागल्या त्या 21. दुसरं षटक मार्ग असतं प्रगतीपथावर. चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा ऋतिक. त्यावेळेस ब्लॉक हॉलला टाकलेला हा चेंडू त्या ठिकाणी पुन्हा एकदा थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळाली परंतु चांगलं कमबॅक त्या ठिकाणी देखील क्षेत्ररक्षकाचं पाहायला मिळतं आणि आता मात्र पुन्हा एकदा 2 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. 23 धावा धावफलकावरती. चेंडू मात्र 4. आतापर्यंत 4 चेंडू खर्च केले आणि 4 चेंडूवर मात्र धावा देण्यात आल्या त्या 5. 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होतोय तो ऋतिक. पुन्हा एकदा आखुड्या पद्धतीचा चेंडू आणि आता मात्र चेंडूला पुन्हा एकदा बिरकावून लावलाय सीमा रेषा पार. षटकार. सुंदर असा मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये हा चौकार पाहायला मिळाला. षटकार. आणि यावेळेस डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि आता मात्र पंचांचं बोट आकाशाकडे. पहिला प्रयत्न
अयशस्वी ठरला, परंतु दुसऱ्या प्रयत्नात यश जरूर मिळालं. धावाचा गडी मात्र तंबू मध्ये परततोय. पहिला झटका मात्र लागतोय तो अर्थातच सुहेल तंबूच्या आसऱ्याला परततोय. चला तर झुंजार करबुडे ब हा संघ, या संघाला पहिला आधारा मात्र बसला जातो तो अर्थातच सुहेलच्या माध्यमातून. चला तर नवीन बॅटर मात्र मैदानामध्ये दाखल होतो तो सुहेलची जागा भरून काढण्यासाठी ऋषी. चला धावसंख्या झाली ती 28, क्षमा असावी 29, 29. चला 2 षटकांचा खेळ मात्र संपन्न झाला. अर्थात 12 चेंडू मात्र या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे. 12 चेंडू मध्ये 29 धावा धावफलकावरती. तिसरं षटक मात्र स्वप्नीलला सोपवण्यात आलंय. संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक पहिलं. पुन्हा एकदा आखुड्या पद्धतीचा चेंडू, चेंडूला पुन्हा एकदा बिरकावून आलाय. सी मा रेषा पार षटकार. सुंदर असा स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये हा षटकार. आणि मात्र गोलंदाजाचं देखील कौतुक केलं जाईल. स्वप्नीलचं षटकार जरूर खाल्ला, परंतु नंतर चांगलं कमबॅक मात्र त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. डॉट बॉल येतोय. 2 चेंडू आणि धाव फलक पाहिलं तर 35, 35. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, कोणती चूक नाही. विकेटच्या पदन आणखीन एक गडी तंबूच्या आसऱ्याला. डीजे उमेश. सुंदर असा जेल मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळाला. सुशांत कांबळे उर्फ पप्पन, पेटनेम आहे त्याचं. सुशांत कांबळे त्याचं खरं नाव आहे आणि पप्पन या नावाने ओळखला जातो. सुंदर असा जेल स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. चला तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. क्या बात आहे. ब्लॉक हॉलला टाकलेला चेंडू कार्पेट पद्धतीने क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. एक धाव पूर्ण होते. पाहूया धावबाद होतोय का, परंतु नाही. सुखरूप खेळपट्टीवरती सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेटच्या जोरावर या 2 धावा मात्र खात्यात जोडल्या जातात. रोशनच्या माध्यमातून हा चेंडू अडवला जातोय आणि सुंदर अशी फेक केली जाते, परंतु 2 धावा मात्र धावफलकावर जोडल्या जातात. क्षेत्ररक्षक थोडासा लांब होता, परंतु त्याच्यावर एक चोरटी धाव नक्कीच घेतली जाते. आणि या एकेरी धावेने पुन्हा एकदा धावसंख्येचं समीकरण आपण पाहतोय ते 38. 1 टू गो. अंतिम चेंडू असेल स्वप्नीलच्या षटकातला. 5 चेंडू मात्र त्यांनी खर्च केले आणि 5 चेंडूवरती मात्र 9 धावा
आणि एक गडी मात्र त्याच्या मोबदल्यात तंबूच्या आसऱ्याला परतोय. अंतिम चेंडूवर मात्र आक्रमण केलंय आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे फाईन मिड विकेटच्या क्षेत्रामधून हा क्षेत्ररक्षक येतोय आणि सुंदर असा चेंडू अडवला जातो. त्याच्यावरती एक धाव मात्र खात्यात जोडली जाते. शेवटचं अर्थातच तिसरं षटक मात्र या ठिकाणी संपन्न होतं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावफलक पाहिलं तर 39 धावा धावफलकावरती. अजूनही 6 चेंडूंचा खेळ मात्र या ठिकाणी शिल्लक आहे. म्हणजेच अर्थात 18 चेंडू या ठिकाणी टाकण्यात आले आणि 18 चेंडूमध्ये मात्र 39 धावा धावफलकावरती लावल्या गेल्यात. अजूनही 6 चेंडूंचा खेळ मात्र शिल्लक आहे. 4 षटकांचा खेळ आहे आणि पहिलं षटक त्याच्यामध्ये पॉवर प्लेचं आपण पाहिलं थोडंसं महागडं देखील ठरलं गेलं आणि अर्थातच विकास कांबळे यांच्या माध्यमातून हे षटक आज टाकण्यात आलं आणि विकासला मात्र चला तर गोलंदाज सुनील कांबळे, तर विकास कांबळे आणि सुनील कांबळे बंधू आहे. चला चला तर बंधूंची जोडी मात्र या ठिकाणी जसं आपण भारतीय संघामध्ये पाहतो तर युसुफ पठाण आणि इरफान पठाण तशीच जोडी मात्र देखील या संघामध्ये पाहायला मिळते. अर्थातच भीमज्योत स्पोर्ट्स रिंगणे अनिल कांबळे आणि सुनील कांबळे अशी बंधूंची जोडी मात्र या स्पर्धेमध्ये या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि अर्थातच यष्टीरक्षकाची भूमिका मात्र पार पडत असताना अनिल कांबळे आणि त्यांची साथ देण्यासाठी मात्र गोलंदाजीला मात्र सज्ज होत आहेत ते सुनील कांबळे. क्या बात आहे. ब्लॉक हॉलला टाकलेला चेंडू जमिनी लगत काढण्याचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी सुंदर अशी फेक पाहूया. धावबादचा प्रयत्न पंच आमच्यापर्यंत काही निर्णय पोहोचवत आहेत की हा नोट आउट आहे. आणखीन एक धाव मात्र खात्यामध्ये तब्दील केली जाते. काव कॉर्नरच्या क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक आला आणि चेंडूची फेक केली गेली परंतु सुखरूप खेळपट्टी होती. सुंदरस धावा मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला त्या 42 धावा धावफलकावरती. 4 चेंडू आणि आता मात्र बॅटीची कडा लिडिंग एज विकेटच्या पतन आणखीन एक गडी तंबूच्या आसऱ्याला. चला तर आणखीन एक गडी मात्र तंबूच्या आसऱ्याला धावबादच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय आणि चला तर 4 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न झाला आणि 4 षटकांच्या खेळानंतर धावफलक आपण पाहिलं तर 43 धावा धावफलकावर 44 धावांचं लक्ष मात्र या ठिकाणी देण्यात आलं. ते अर्थातच
संघ भीमज्योत स्पोर्ट्स रिंगणे या संघाने टॉस मात्र जिंकला. 43 क्षमा 43 धावा झाल्यात. 44 करायचे. 44 धावांचा पाठलाग भीमज्योत स्पोर्ट्स रिंगणे. चला तर झुंजार क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. झुंजार करबुडे ब संघ या संघाला देखील म्हणजे आपण टॉस पाहिला तर टॉस त्यांच्या माहितीनुसार भीमज्योत स्पोर्ट्स रिंगणे या संघाला टॉस जिंकून या संघाने मात्र फिल्डिंग घेतली आणि झुंजार करबुडे या संघाला प्रथमतः फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आणि त्या संघाने मात्र धावफलक 43 या आकड्यावर पोहोचवलं आणि 44 धावांचं लक्ष मात्र या ठिकाणी देण्यात आलं. ते अर्थातच भीमज्योत स्पोर्ट्स रिंगणे या संघाला. चला मी विनंती करतो की झुंजार आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि या स्पर्धेला मात्र लगेच सुरुवात करायची आहे. 4 षटकांचा खेळ, 24 चेंडू आणि 44 धावांचा पाठलाग. तर पाहूया भीमज्योत स्पोर्ट्स रिंगणे या संघाकडून मात्र आघाडीची जोडी मात्र दाखल होईल. चला लक्ष मोठं आहे परंतु अशक्य नाही. क्रिकेट हा खेळ असा आहे की एका चेंडू मागे देखील या खेळाचा बदल होऊ शकतो आणि म्हणूनच त्या खेळाचं नाव म्हणजे क्रिकेट. चला तर आघाडीची जोडी मात्र मैदानामध्ये दाखल आपण पाहतोय. अनिल कांबळे आणि ऋतिक कांबळे अशी जोडी मात्र मैदानामध्ये दाखल होते. 44 धावांचा पाठलाग आहे. 24 चेंडू आपल्याकडे आहेत आणि त्याच्यामध्ये 44 धावा. तर पाहूया या दोन्ही फलंदाजांकडून दुहादार बल्लेबाजी पाहायला मिळेल का. सुंदर असं आयोजन आणि नियोजन अर्थातच भीमज्योत स्पोर्ट्स क्लब रिंगणे मुंबई ग्रामीण अर्थातच रत्नागिरी जिल्हा क्रिकेट समन्वय समिती पनवेल अंतर्गत रिंगणे बौद्धजन सेवा संघ मुंबई आणि ग्रामीण च्या माध्यमातून विश्वरत्न चषक 2025 पर्व पहिलं या स्पर्धेचं सुंदर अशी स्पर्धा आणि अर्थातच ही स्पर्धा यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून अर्थातच ASC लाईव्ह या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा आणि लाईक करा. सुंदर असे आयोजक आहेत या लाईव्ह स्पर्धेचे अर्थातच सूरज, साहिल, संतोष आणि पवन. त्याचप्रमाणे या स्पर्धेला आज पंचांची भूमिका मात्र आपल्याला लाभली गेलेली आहे. अर्थातच संचित तांबे सर आणि धवल ओवाल सर आणि त्यानंतर या स्पर्धेला आपले DJ दादा अर्थातच साई लीला ऑडिओ च्या माध्यमातून आपल्याला सुंदर असे मधुर गीत मात्र या ठिकाणी ऐकायला मिळत आहेत. त्याचप्रमाणे या स्पर्धेचे डेकोरेटर अर्थातच निकितेश भगवान पाटील यांच्या माध्यमातून या संपूर्ण डेकोरेटरचं आयोजन मात्र करण्यात आलेलं आहे. सुंदर अशी व्यवस्था आणि सुंदर असं आयोजन आणि नियोजन या स्पर्धेचं आखण्यात आलेलं आहे. आजच्या दिवसाचा हा दुसरा सामना मित्रांनो आपण पाहत आहोत. अर्थातच भीमज्योत स्पोर्ट्स रिंगणे त्याचप्रमाणे झुंजार करबुडे आणि टॉस मात्र विजय संघ झालाय तो अर्थातच भीमज्योत स्पोर्ट्स रिंगणे या संघाने टॉस मात्र जिंकलेला आहे आणि चूज टू फील्ड अशी मात्र भूमिका. पहिल्या चेंडूवर मात्र हल्ला चढवला. नो बॉलचा इशारा येतो पंचांकडनं. 1 धाव मात्र घेण्यामध्ये यश मिळते. 9+1 आताच्या 2 धावा आणि फ्री हिट असेल आणि पाहूया या फ्री हिटच्या संधीचं सोनं करतो का. चला 2 धावा. या 2 धावेने मात्र संघर्ष श्री गणेश केलं जातं. पहिला चेंडू नो बॉल पडला जातो. फ्री हिटची संधी आहे आणि या फ्री हिटच्या संधीवर फलंदाज नॉन स्ट्राईकला मात्र सज्ज झाला तो ऋतिक. पाहूया ऋतिक या संधीचं सोनं करतो का. नो बॉल आहे. गोलंदाज मात्र सज्ज होतोय तो उमेश
आणखीन एक फुलटॉस चेंडू, नो बॉल होता आणि त्याच्यावर हल्ला चढवला चेंडू, बिर्र काऊन लावलाय, सी मा रे शा पार, षटकार. थँक्यू डीजे दादा. सुंदर असा नो बॉल फ्रीचा संधी होती आणि ती संधीचा पुरेपूर फायदा मात्र या ठिकाणी घेतलाय. षटकार येतोय आणि या षटकाराच्या मदतीने धावफलक आपण पाहिलं तर 10 धावा. चला तर क्षमा असावी. धावफलक आपण पाहिलं तर 8 तर डॉट बॉल आलाय. 2 चेंडू आणि 8 धावा धावफलकावरती. चांगलं कमबॅक उमेशचं मात्र या ठिकाणी पाहायला मिळतंय. पहिले षटक मार्गस्थ प्रगती पथावर 44 धावांचा पाठलाग, 24 चेंडू आणि 44 धावा. आणखी एक बॅटिंगची कडा घेऊन तडम्यांचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. धावबादचा प्रयत्न परंतु यश काही मात्र मिळत नाहीये. सुखरूप खेळपट्टी होती. अनिल कांबळे आघाडीची जोडी, अनिल कांबळे आणि ऋतिक कांबळे. चांगलं कमबॅक या ठिकाणी, चांगलं धावांचं तालमेल आपण या ठिकाणी दोन्ही खेळाडूंकडे पाहायला मिळतोय. तर 44 धावांचा पाठलाग करत असताना आघाडीची जोडी मात्र मैदानामध्ये दाखल झालेली आहे. धावफलक पाहिलं तर 3 चेंडू 9 धावा. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. पाहूया पंचांकडे दात मागितली जाते आणि अर्थातच ती दात मात्र या ठिकाणी फेटाळण्यात आलेली आहे. नॉट आउटचा करार येतोय. तर आणखीन एक डॉट बॉल येतोय. 4 चेंडू आणि 9 धावा. 2 टू गो. पहिले षटक मार्गस्थ प्रगती पथावर. सुंदर असं भव्य दिव्य विश्वरत्न चषक ओरम क्रिकेटची ही स्पर्धा आणि अर्थातच यावेळेस चेंडू पुन्हा एकदा बिर्र काऊन लावलाय, सी मा रे शा पार, षटकार. दोष, परंतु पनवेल वरनं आला माझा मित्र अनिल कांबळे आणि अनिल कांबळेच्या बॅटीमधून आलाय तो खणखणीत षटकार. पुन्हा एकदा आक्रमण केलंय, चेंडूला पाठवलाय, पुन्हा एकदा सी मा रे शा पा. तुषिक आले या षटकाराच्या मागे. थँक्यू सो मच. तर असेच अनेक अजून सामने बाकी आहेत आणि पैशांचा पाऊस देखील आपल्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आमचे व्यासपीठावर उपस्थित प्रमुख पाहुणे त्यांच्या माध्यमातून. तर जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. पहिल्या षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मात्र धावफलक पाहिलं ते 21. 44 धावांचा पाठलाग. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय तो महेश आणि यावेळेस पाहायचं त्या ठिकाणी. चला पंच मात्र आमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवायचा आहे आणि येतोय तो हा खणखणीत षटकार. क्या बात.
एक असं पाहायला मिळालं का, परंतु नाही. त्या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. विकेटचे पतन. जाऊया आणखीन एक नवीन संगीताकडे. ऑस्ट्रेलिया संघामध्ये आपण जोडी पाहतो, स्टीव्ह वॉक, मार्क वॉक. तशी जोडी मात्र भावांची मात्र या ठिकाणी मैदानात दाखल झाली. तर स्ट्राईकला सुनील कांबळे आणि नॉन स्ट्राईकला अनिल कांबळे. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव मात्र खात्यामध्ये नक्कीच तब्दील केली जाईल. आणि या बाईच्या धावेने मात्र धावसंख्येचा पुन्हा एकदा फलक बदलला जात आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29 धावा. चेंडू मात्र खर्च होत आहेत ते फक्त 3. अजूनही दुसरं षटक मार्गस्थ आहे प्रगती पथावर. 9 चेंडूंचा खेळ मात्र शिल्लक आहे. चला, मिसफिल्ड मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. जर्सी क्रमांक 18 याच्याकडून थोडीशी मिसफिल्ड पाहायला मिळाली आणि त्याचं रूपांतर मात्र धाव घेण्यामध्ये यश मिळते. 4 चेंडू आणि धावसंख्या झाली ती 30. तर मात्र आता मित्रांनो चेंडू मात्र शिल्लक आहे ते चला बॉल टू समीकरण असं पाहायला मिळतं, बॉल टू रन. तर आता मात्र डॉट बॉल येतोय. चला 13 चेंडू मात्र शिल्लक आहेत आणि 13 चेंडू मध्ये विजयासाठी धावा पाहिजे त्यात 14. 13 चेंडू 14 धावा, 14 धावा आणि 13 चेंडूंचा खेळ. तर पाहूया चांगली कामगिरी करत असताना संघ भीमज्योत स्पोर्ट्स रिंगणे आणि यावेळेस पायस आहे पंच आमच्यापर्यंत काय पोहोचवत आहेत. चला तर डॉट बॉल आहे आणि या डॉट बॉलने षटकाची समाप्ती देखील केली जाते. षटक क्रमांक या ठिकाणी दुसरं मात्र संपन्न होतं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर मात्र धावफलक आपण पाहिलं तर 30. तर आता मात्र समीकरण मित्रांनो आपण पाहतो 12 चेंडूंचा खेळ मात्र शिल्लक आहे आणि 12 चेंडू मध्ये मात्र विजयासाठी धावा पाहिजे त्यात 14. 12 चेंडू 14 धावा, 14 धावा 12 चेंडू, 44 धावांचा पाठलाग करत असताना अर्थातच भीमज्योत स्पोर्ट्स रिंगणे हा संघ, तर संघ कुठला मात्र विजयी ठरेल याची उत्सुकता मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार लागलेली आहे. आणि थोड्याच वेळात मात्र माहिती देखील पडणार आहे आपल्याला की कोणता संघ मात्र विजयी ठरतोय. आणि आजच्या दिवसाचा हा दुसरा सामना आहे अर्थातच भीमज्योत स्पोर्ट्स रिंगणे वर्सेस झुंजार करबुडे ब संघ. तर प्रथमतः टॉस जिंकून चूज टू फील्ड मात्र भीमज्योत स्पोर्ट्स रिंगणे या संघाने घेतली आणि अर्थातच झुंजार या संघाला मात्र फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आणि त्याने मात्र 43 धावफलकावर लावल्या. 44 धावांचं आव्हान मात्र या ठिकाणी भीमज्योत स्पोर्ट्स रिंगणे या संघाला देण्यात आलं. तर आपण आता पाहतोय 12 चेंडूंचा खेळ मात्र मित्रांनो संपन्न झालाय आणि 12 चेंडू मध्ये मात्र धावसंख्या झाली ती 30. 12 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. गोलंदाज मात्र सज्ज. यावेळेस क्या बात आहे बघा, अनिल काय कामगिरी करतोय. यावेळेस चेंडू कार्पेट पद्धतीने जाईल तो सीमा नाही, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे अर्थात पंकजने चेंडू मात्र पायाने अडवलाय. जसं आपण फुटबॉल खेळतो तसं त्यांनी चेंडू देखील पायाने अडवलेला आहे आणि मात्र धावा मात्र त्याच्यावर मिळतात त्या 3. या 3 धावाच्या मदतीने मात्र धावसंख्येचं पुन्हा एकदा समीकरण मात्र मित्रांनो बदललं जात आहे. धावफलक आपण पाहतोय ते 33 या आकड्यावरती आणि आता मात्र 11 धावा 11 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. चला 11 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. गोलंदाज मात्र सज्ज होतोय तो परेश. यावेळेस रिवर्सचा अस्त्र, क्या बात आहे. आणि पहा
बघा येतोय तो थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये. चार 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 चौकार. येतोय तो चार 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 चार. फक्त सुनील कांबळे यांना एकेरी धावेत समाधान मानावं लागतं. चांगली कामगिरी करत आहेत सुनील आणि अनिल. जसं स्टीवाक 4 चेंडू टू गो. चला 8 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता विजयासाठी. पहा आपण मित्रांनो क्रिकेट खेळत आहे आणि क्रिकेट खेळता खेळता आपण आपली स्वतःची काळजी देखील घेतली पाहिजे. कोणत्याही प्रकारची दुखापत होता कामा नये याची देखील काळजी घ्यायची प्रत्येक खेळाडूने. आपण नावासाठी तर नाही तर गावासाठी देखील ही स्पर्धा खेळत आहोत. आणि यावेळेस पुन्हा एकदा चेंडू बिरकावून लावलाय सीमा रेषा पार आणि विजय स्पोर्ट्सच्या वतीने या ठिकाणी स्वागत. रिंगणे बौद्धजन सेवा संघ रिंगणे मुंबई ग्रामीण पुरस्कृत बिमजो स्पोर्ट्स क्लब रिंगणे मुंबई ग्रामीण आयोजित विश्वरत्न चषक 2025 या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसामध्ये हा दुसरा सामना बिमजोत रिंगणे हा संघ विजयी झालेला आहे. तर यानंतर होणारा सामना या शिवकर मैदानामध्ये या विश्वरत्न चषक 2025 भव्य दिव्य आयोजन या ठिकाणी होत असताना हजारो प्रेक्षक या विश्वरत्न चषकाचे सामने पाहण्यासाठी हजर आहेत. बिमजो स्पोर्ट्स क्लब रिंगणे मुंबई ग्रामीण विश्वरत्न चषक दुसरा सामना आता होणारा सामना चला तर यंगस्टार पाळू आणि बिमजोत स्पोर्ट्स रिंगणे टॉस साठी यायचंय. लगेच बॅक टू बॅक सामना खेळवला जाईल.
चला तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातो तो अर्थातच बिमजो स्पोर्ट्स रिंगणे या संघाचा अर्थातच ऋतिक कांबळे. तर या ठिकाणी ऋतिक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मात्र तुला मिळतोय. तुझ्या संघाचा पहिला सामना आहे. सुंदर अशी दुवादार खेळी मात्र रिव्हर्स अस्त्र देखील तुझ्या बॅटीमधून पाहायला मिळालं. चौकार आणि षटकारांचा पाऊस देखील तुझ्या बॅटीमधून पाहायला मिळाला. पहिल्याच मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मात्र तू ठरला जातोय. तर काय सांगशील या आनंदाबद्दल, या ट्रॉफीबद्दल आणि या स्पर्धेबद्दल? खूप चांगलं वाटतंय. आम्ही असंच अजून पुढे गेम करू. आमचे 100% देऊ पूर्ण टीमने आणि टुर्नामेंट पण खूप छान चालली आहे. त्याबद्दल मी हा सामनावीरचा पुरस्कार अनिल कांबळे यांना देऊ इच्छितो, कारण की त्यांनी 4 षटकार मारून मॅच जिंकवले, कारण की आमच्याकडे पाठी अजून बॅट्समन नव्हते. तर प्लीज अनिल कांबळे यांना तुम्ही इथे बोलवा. तर मी हा पुरस्कार मात्र त्यांचा शेअर केला जाईल. अनिल कांबळे यांना विनंती करतो की आपण यायचे. आपल्याला देखील ऋतिक कांबळेच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मात्र देण्यात येत आहे. तर एकदा अनिलसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. क्या बात आहे. त्याच्या माध्यमातून देखील आपण एक दुहादार बल्लेबाजी मात्र त्याच्या बॅटिंगमधून पाहायला मिळाली. क्या बात. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो झाल्या पाहिजेत. आणि त्याचप्रमाणे जे कॅश प्राइज आलं होतं अर्थातच नितीन कांबळे साहेबांच्या शुभ हस्ते मात्र हे पारितोषिक देण्यात येत आहे. थँक्यू सो मच. तर अनिल, आज पुरस्कार मात्र तुला मिळाला. आज ऋतिकच्या माध्यमातून पुरस्कार तुला मॅन ऑफ द मॅचचा दिला जातोय. त्याचप्रमाणे षटकाराच्या माध्यमातून कॅश प्राइज देखील दिली जाते नितीन कांबळे साहेबांच्या माध्यमातून. आज या पुरस्काराबद्दल, या स्पर्धेबद्दल काय सांगशील? स्पर्धेचं आयोजन आम्ही स्वतःच केलेलं आहे, त्यामुळे आम्हाला स्वतःला खूप आनंद वाटतो आहे. त्यात रत्नागिरी जिल्हा समन्वय समिती, रिंगणे बौद्ध सेवा संघ, आमचे 2 मंडळी आम्हाला जो सपोर्ट केला त्यासाठी त्यांचे आभार. जय भीम. थँक्यू सो मच अनिल आणि ऋतिक. तुम्हाला पुढच्या मॅचसाठी शुभेच्छा आणि मान्यवरांचे आभार. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हायचं आणि स्पर्धेची शोभा. चला टॉससाठी मी चला तर सुधीर कांबळे साहेबांच्या हस्ते अनिल कांबळे यांना 500 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे. एक सेकंड टॉस मात्र तर एकीकडे रिंगणे आणि एकीकडे पालू हा संघ यंगस्टार. चला तर कॉल केलेला रिंगणे या संघाने आणि हेड्स कॉल्स मात्र विजय संघ ठरलेला. पुन्हा बॅक टू बॅक टॉस मात्र तुमच्या पदरामध्ये पडला जातोय. काय भूमिका असेल नेमकी? क्षेत्ररक्षण. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40च्या आत मात्र रोखण्याचा प्रयत्न असेल. टॉस मात्र जिंकला आहात. चूज टू फील्ड मात्र अशी भूमिका मात्र या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. तुम्हाला शुभेच्छा असतील. त्याच्या विरुद्ध मात्र यंगस्टार पालू हा संघ देखील उपस्थित आहे. टॉस मात्र जर आपण जिंकला असतात तर प्रथमतः काय भूमिका असतील? फिल्डिंग करण्याचा निर्णय. परंतु दृश्य मात्र या ठिकाणी असं पाहायला मिळतंय की टॉस मात्र रिंगणे हा संघ मात्र विजयी ठरलेला आहे आणि त्याने मात्र चूज टू फील्ड मात्र अशी भूमिका घेतलेली आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. जाऊया मॅचच्या दिशेने. थँक्यू सो मच. मान्यवरांचा देखील आभार. थँक्यू सो मच. चला तर अनिल कांबळेला आणखीन एक कॅश प्राइजचं पारितोषिक आलेलं आहे 500 रुपयाचं. थँक्यू सो मच. आणि सुनील कांबळे यांच्याकडून ते पारितोषिक आलेलं आहे. तर त्यांना अनिल कांबळे यांना ते जीपे करण्यात येतील याची नोंद घ्यायची. थँक्यू सो मच.
तर अर्थातच या स्पर्धेमध्ये आमचे सचिन जाधव साहेब यांच्या वाणीतून मात्र पुढच्या मॅचचं समालोचन आपण ऐकणार आहोत. तर मी त्यांना विनंती करतो की सचिन जाधव साहेब आपण यायचंय आणि या पुढच्या मॅचचं समालोचन करायचं आहे. थँक्यू सो मच. मी थोडीशी विश्रांती घेतो. थँक्यू.